आमची विनंती राहील एक ओबीसी नेता म्हणून की तुम्ही अशा प्रकारचं पाऊल न उचलता बिनधास्त पक्षातून बाहेर पडा, ओबीसीचं नेतृत्व करा आणि महाराष्ट्राचे तुम्ही ओबीसीचे पहिले महिला मुख्यमंत्री व्हा, यासाठी आम्ही तुम्हाला साथ देऊ. बाहेर पडा भाजपातून आणि या मैदानात आमची त्यांना विनंती असणार आहे. पंकजा मुंडे जर का भाजपमधून बाहेर पडलं, काँग्रेस त्यांना पक्षात घ्यायला तयार आहे? 100% घेऊ. हायकमांडला विचारून घेऊ. तो अर्थात माझा अधिकार नाही. तुम्ही म्हणाल की वडेट्टीवार सर्वोच्च नाही आहे, छोटा कार्यकर्ता आहे, पण आमची विनंती राहील की हायकमांडला सुद्धा या नेतृत्वाला सोबत घेतलं पाहिजे. राज्यात धर्मस्वातंत्र्य विधेयक लागू झालेलं आहे, कशा प्रकारे बघतो? नाही, आता हे या विधेयकावर येऊच लागू कुठे झालेलं आहे? झाली काय आता सहीला ते गेलेलं आहे. म्हणजे झालं, सही झाली असेल तर त्याला चॅलेंज करावं लागेल. हे जर या देशामध्ये देश कशासाठी चालवलं जातं? देशाच्या प्रगतीसाठी, देशातील जनतेला न्याय देण्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या शिक्षण व्यवस्थेसाठी, त्यांच्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, बेरोजगारांना नोकरी देण्यासाठी, देश प्रगतीपथावर नेण्यासाठी, देशाची आर्थिक उंची वाढवण्यासाठी, हा देश समृद्ध व्हावा यासाठी सरकारं निवडली जातात.